मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालतो, वेगवेगळे प्रश्न ऐकून घेतो आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकांपर्यंत जातो. आज आपण अशीच लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी बार्शी नाक्यावर आलेलो आहोत. धाराशिव शहरामध्ये मागील 6 महिन्यापूर्वी बार्शी बोरफळ हा जवळपास 50 किलोमीटरचा आणि तब्बल 350 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झालेला होता आणि त्याचं काम सुरू झालेलं होतं. ज्यावेळेला काम सुरू झालं त्यावेळेला धाराशिवकर आनंदात होते, कारण धाराशिवला एक चांगला रस्ता मिळेल आणि शहराच्या मधोमध जरा हा रस्ता धाराशिवकरांच्या सोयीचा होईल अशी एक अपेक्षा होती. परंतु ज्यावेळेला रस्ता सुरू झाला त्यावेळेला बऱ्यापैकी गती होती, परंतु त्यानंतर मात्र रस्त्याचं काम मंदावलं गेलं आणि हा रस्ता नसता तर बरं झालं असतं अशी अवस्था आता धाराशिवकरांना सहन करावी लागत आहे. धाराशिव शहरातील जो मुख्य रस्ता आहे जिजाऊ चौकातून सांजा रोड इथं जाणारा हा प्रमुख रस्ता, हा बार्शी बोरफळ राज्यमार्गाचा हा प्रमुख रस्ता आहे आणि त्याचाच काही भाग जिजाऊ चौकापासून ते शरद पवार हायस्कूलपर्यंत साधारण 200 मीटरचा हा रस्ता इकडं आलेला आहे शरद पवार हायस्कूलकडं. परंतु या रस्त्याची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. 200 मीटरचाच हा पट्टा जे काही कंत्राटदार आहेत त्यांनी अर्धवट काम करून तिथे सोडून दिलेला आहे, तसा संपूर्ण रस्ता सोडून दिलेला आहे. परंतु इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावे लागत आहेत. अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. खड्डेमय रस्त्याचा तर त्रास आहेच, परंतु त्या रस्त्यावरून जी धूळ जी आहे त्याच्यामुळे इथल्या व्यावसायिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः ग्राहक येत नाही त्या रस्त्यावरती आणि हेच व्यावसायिक आज आपल्यासोबत या रस्त्याची अवस्था आणि त्यांना होत असणारा त्रास या संदर्भात बोलणार आहेत. कधीपासून रस्त्याची अशी अवस्था आहे? सर, जानेवारी महिन्यामध्ये रस्त्याचं काम चालू झालं होतं, तर तेव्हापासून अशी परिस्थिती आहे. म्हणजे जवळजवळ आता 3-4 महिने झाले आणि कामामध्ये कुठेही प्रोग्रेस दिसत नाही आहे. आणि रस्त्याचं काम ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस आम्ही प्रचंड आशावादी होतो, एक आनंदाची भावना होती सर्व दुकानदारामध्ये. पण आता अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे कस्टमरसुद्धा येत नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. ही धुळीचा प्रचंड त्रास आहे, ट्रॅफिकची भरपूर समस्या आहे. संध्याकाळच्या टाईमला जर तुम्ही आले तरी तर उभारायला पण जागा नसते, अशी परिस्थिती आहे. तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर रस्त्याचं काम करून घेतलं पाहिजे, कारण रस्ता जास्त लांब पण नाही आहे. हा 200 मीटरचा रस्ता आहे, एकदम छोटं काम आहे. करायचं म्हणलं तर एक 10-15 दिवसात काम होऊन जातं. पण ह्याच्यासाठी 3 महिने झालं रस्ता तर थांबलेला आहे. पण अजून काय तुम्हाला दिसतंय का कुठं काम वगैरे चालू आहे? ही बघा, एवढंच काम झालेलं आहे, त्यानंतर कुठेही काय काम चालू झालेलं नाही आहे. आणि धुळीचा तर प्रचंड त्रास होतो. आता माझं मेडिकलचं दुकान आहे, तर कितीतरी लोकांना सर्दीचा वगैरे ह्या धुळीमुळे त्रास होतो, मी बघतोय वैयक्तिक. तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जेवढ्या लवकरात लवकर काम करता येईल तेवढं त्यांनी केलं पाहिजे. तुम्हाला दररोज या रस्त्यावरून वाहतूक करावी लागते, काय त्रास आहे नेमका? आता बघा सर, जानेवारीपासून यांनी जे काम चालू केलं आज ताग त्यांच्याकडनं कंप्लीट नाही आहे. या कामासंदर्भात वारंवार निवेदन देऊन व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, या रस्त्यावरून उडणारे धुळीचे लोट आहेत, शाळेला जाता वेळेस ज्या स्कूल बस आहेत, त्याच्याबरोबर लोकांची जी रहदारी आहे, या दोन्ही रहदारीच्या उडणाऱ्या धुळीमुळं प्रत्येकाच्या दुकानामध्ये धूळ जाते. आणि आम्ही आज आणलेला मालसुद्धा आम्हाला उद्या तो पुसून ग्राहकाला देत असताना ते म्हणतो की परत हा जुना माल आहे का पुसून द्यायला. पण या समस्येबरोबरच येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी हा रस्ता जर आमचा पूर्ण नाही झाला तर पाण्याचं तर रस्त्यावर पाणी साचेल. त्याबरोबर यांनी जे अर्धवट केलेले कामं आहेत ते खड्डे जे आहेत त्याच्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तर तुमच्या माध्यमानं आम्हाला प्रशासनाला आणि ह्या गुत्तेदाराला एवढंच सांगणं आहे की होता होईल तेवढा ताबडतोब रस्ता करावा. हा रस्ता जर पूर्ण झाला तर बोंबले हनुमान ते जो रोड आहे या रस्त्याची रहदारी ह्या सुरळीत होईल. पण आम्हाला वारंवार हे लक्षात आलं की जेव्हा आम्ही जाऊन त्यांना भेटतो की तेवढंच एखादा थोडं पॅच काम केल्यासारखं करतात, परत आहे तसे पहिले पाडे पंचावन्न आहेत. आता नगरपालिकेमध्ये नवीन सत्ता समीकरणं झालेली आहेत, तर तुम्ही लोकप्रतिनिधींना याची कल्पना दिली का? दिली आहे, त्यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे. पण ते तिथं तक्रार दिली तेवढंच दुसऱ्या दिवशी 1-2 तासच काम होतं आहे रस्त्याचं. त्याच्यानंतर आता बघा हे 2 तास काम केलं आहे 4-8 दिवसाखाली. त्याच्यानंतर इथली मिशन सगळं उचलून नेलं आहे त्यांनी. आता 2 दिवसात रस्ता होता पण त्यांनी ती मिशन बी नेली इथली उचलून. 6 महिने झालं अशीच अवस्था आहे रस्त्याची. आणि धूळ एवढी आहे की एकदा दुकान उघडलं की दिवसभर धुळीचा सामना करावा लागतो आम्हाला. त्याच्यामुळे पुन्हा सर्दी, कफ, पुन्हा रोजच चालू आहेत गोळ्या बिळ्या खायला. म्हणजे
सर्दीची ॲलर्जी असल्यामुळं. तुम्ही व्यावसायिकांनी काय निवेदन वगैरे काय प्रशासनाकडे मागणी वगैरे केलेली आहे का? नाही लय वेळेस केली मागणी, पण त्याला कोण दाद देणं गेले सध्या. हां, तेवढ्या पुरतं एक दुसऱ्या दिवशी येतात माणसं, एकच दिवस काम करतात, पुन्हा अजून काम पेंडिंगच असते. एक दिवस 2 दिवसच काम करतात, पुन्हा अजून आहे तसं. पुन्हा पाण्याचं पाणी मारण्यासाठी सुद्धा टँकरसाठी बी निवेदन दिलं आहे नगरपालिकेला लय वेळेस, पण ते त्यांनी काय केलं आहे, परत 1, 2, 3, 4 दिवस पाणी मारतात, परत अजून मागे तसंच पुरी होते. आता 5-6 दिवस झालं एकदा बी टँकर आलं नाही तर पाणी घेऊन जास्त पाणी मारायला. कधी मुक्ती होणार ह्या खड्डेमय रस्त्यातून धाराशिवकरांची? आता शासनानं दखल जर लवकर नाही घेतली तर आम्हाला उपोषण किंवा काही निवेदन ह्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्याशी शासनाला त्याच्या लक्षात येणार नाही त्यांच्या, कारण की एवढा भयंकर त्रास होत आहे. धूळ आहे, या ग्राहक आलं की सगळं धुळी बसलेली असते, एक्सपायर झालं आहे का तुमचा माल, कसं काय मग वापस जात आहे, मग आमचं कस्टमर होत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेस तर ट्रॅफिक जाम होत आहे, कोण सगळं ट्रॅफिक जाम झाल्यामुळं गिरायकच होत नाही कसलंच येते. आणि धुळीनं दररोज दवाखान्याला ह्याला त्याला खर्च करावा लागतो. बाकी व्यवसाय तर काहीच नाही, पण खर्च मात्र जास्त आहे. आणि हे शासनाचं हे बरेच दिवस झालं हे रस्त्याचं असंच चालू आहे, कुठलंच नियोजन नाही. कुठलं अर्धवट करायचं आणि अर्ध सोडायचं आणि अर्ध चालू ठेवायचं, म्हणजे कुठलंच इकडला माणूस तिकडं जातो, व्यवस्थित ह्याचा मार्गच नाही ना. अलीकडला माणूस पलकडे जातो, पलकडला माणूस अलीकडे येतो, अचानक ॲक्सिडेंट होते. हे अशा गोष्टीनं बरंच काही नुकसान होतं आहे. आणि व्यापाऱ्याला तर कसं सकाळी 7 ते संध्याकाळी 10पर्यंत तर रोडवरच असते, त्याच्यामुळं व्यापाऱ्याला ह्याचा सामना जास्त करावा लागायला आहे. तरी शासनाने ह्याची लवकरात लवकर दखल घ्यावी ही आमची शासनाकडे विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे. बोलता येत नाही, कोणच लक्ष देणं इथं काहीच, प्रशासनाकडं तर काहीच लक्ष देणार कोणच. आणि हे जे अपघात हे व्हायला लागले लोकांचे त्या टाळावा एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय म्हणणं नाही जास्त. पण धुळीनं लय त्रास व्हायला सगळ्यांनाच. ते फक्त 1-2 तास काम करतात की जातात निघून लगेच. धुळीचा तर एवढा त्रास व्हायला सगळ्यांना, सगळ्या दुकानदाराला त्रास व्हायला. गिरायक तर हो पलीकडची लाईन बघा तुम्ही, पायरी नाही, गिरायक नाही, 6 महिने झाले धंदे नाही, तर भाडंसुद्धा यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि ही जी कोण गुत्तेदारी आहेत ते तेवढ्या पुरतं करतात आणि त्यात मशीन जोडतात, थोडा वेळ चालू करतात की जातात निघून लगेच. त्यांना प्रशासनानं एवढंच करावं की लवकरात लवकर लक्ष हे करावं रस्ता, आणि जे काय ॲक्सिडेंट हे व्हायला लागलेत ते त्यांनी कमी करावं जोडं ॲक्सिडेंट. आणि रस्ता झाल्यावर ॲक्सिडेंट आपोआपच कमी होतील, त्याच्यामुळे लवकरात लवकर रस्ता करावा हीच विनंती आमची, दुसरी काय नाही. या तुम्ही या पुढे या. कशाचं दुकान आहे तुमचं? आपलं किचन ॲप्लायन्सेसचं कुणाल एजन्सी शॉपचा मी ऑनर आहे. आणि माझ्या शॉपला बघू शकता तुम्ही समोर पायऱ्या नाही आहेत, 3 महिने झालं पायऱ्या काढून टाकल्यात. आम्ही 4 वेळेस पायऱ्या लावल्या की दुसऱ्या दिवशी ते काम करायला येतात, पायऱ्या काढून टाकतात, पुन्हा 15 दिवस ते गायब असतात. पुन्हा पायऱ्या लावल्या 15 दिवसांनी की पुन्हा येतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढून टाकतात की पुन्हा 15 दिवस गायब असतात. मग हे कसं बिझनेस करायचा, कसं गिरायक नाही काय नाही कसं चढणार आहे दुकानात तुम्ही सांगा मला. आणि हे इथं रोडच्या बाजूला ही मधून ही कट करून ठेवलं आहे, गाडी पूर्ण खाली घसरती. 4 व्हीलर 2-3 ॲक्सिडेंट झाले तिथं. 4 व्हीलरवाल्याचं पूर्ण नुकसान होतं आहे, दुकानदारांचं पूर्ण नुकसान होतं आहे. म्हणजे फटका पूर्ण सामान्य जनतेला बसायला ह्या रस्त्याचा. आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे, रस्त्यासाठी बोलावं लागतं आम्हाला, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की साधा सिमेंट रोड नाही इथं. आता ह्याच्या पलीकडे काय अजून बोलावं, रस्त्यासाठी बोलावं लागतं. मूलभूत गरजासुद्धा नाहीत पूर्ण होत. आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे, ग्रामीण भागात चांगले रस्ते त्याच्यापेक्षा. या रस्त्याचा प्रचंड त्रास आहे, वाहनधारकांना तर त्रास आहेच. एक छोटू आहे, बोल. हां, ह्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास होतो, चालता येत नाही. सकाळ सकाळ शाळेला जावं लागतं, पडतो आम्ही घसरून. हां, जाता येते. मोठी बस आल्यावर त्या खाली एका साईडनं वागते, पलीकडे पूर्ण क्रॉस होते. या इकडे या. वाहनधारक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. इथलेच का राहणार आहे? कसा आहे रस्त्याचा त्रास? भरपूर हां, अपघाताची भीती वाटते का नाही या रस्त्यामुळे? वाटते ना, जीव मुठीतच आहे. काय ताई, आहे का नाही रस्त्याचा त्रास? भरपूर त्रास आहे, मणक्याचा त्रास वाढलाय माझा रस्त्यांमुळं. मग काय प्रशासनाला विचारायचं का नाही जात? काय विचारता, उपोषणाला बसले होते, त्याचाही काही इफेक्ट झाला नाही. बरं. मुंडे सर, कशाचाच इफेक्ट होई नाही प्रशासनाला. जीव गेल्याशिवाय प्रशासनावर फरक नाही पडत वाटतं. काय नेमका काय त्रास आहे रस्त्याचा आता? रस्त्याचा भरपूर त्रास आहे, कारण हे 10 वर्षापूर्वी जी कामं व्हायचे ते अजूनही धाराशिव जिल्ह्यात झालेले नाही. ते
धाराशिव जिल्ह्यापेक्षा म्हणजे आपल्या इथून विभागत झालेला लातूर जिल्हा विकसित झाला, पण धाराशिव जिल्हा अजून आहे तसाच आहे. रोडच्या अधुरीच कामं आहे ते. आता जर इथून पुढं पावसाळा आला तर सगळं पाणी रोडवर नाल्यावरती साचणार आहे, लोकांच्या दुकानांनी जाणार आहे, त्यांना भरपूर आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळं सरकारने म्हणजे आपल्या धाराशिवचे जे प्रशासन अधिकारी वर्ग आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर या रोडचं कार्य पूर्ण करून घ्यावे. ते काय अजून त्याचा काय ठाव ठिकाणा नाही, व्हायला पाहिजे खरं तर. आता सगळं आलं, प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत, लोकप्रतिनिधीकडे केलेत, मतं यांच्या ह्याच्यासाठीच दिलेत काहीतरी विकास व्हावा म्हणून. पण आता सध्या परिस्थिती अशी बघता आता काय देऊन काय उपयोग आहे असं वाटतं ना. आजार वरचीवर वाढायलेत, मणक्याचे आजार वाढायलेत. किती दिवस झालं रस्त्याचं काम चालू आहे? किमान नाही म्हणलं तरी आता एक वर्ष 1.5 वर्ष तर झालं. आणि त्याच्यापूर्वीची तर परिस्थिती न बघण्यासारखीच होती. नगरपालिकेचे इलेक्शन झाल्यावर होईल वाटलं किंवा शासन आलं तर होईल, पण असं उपयोगाचं नाही ना काय. यांच्याकडून अपेक्षा काय धरायच्या पुढे चालू. रस्त्याचा हा एक प्रमुख आहे रस्ता. जिजाऊ चौकापासून ते शरद पवार हायस्कूलपर्यंत साधारण 200 मीटरचा हा रस्ता आहे. संपूर्ण रस्ता उखडून टाकलेला आहे. सुरू झालेलं काम हे कंत्राटदारांनी अर्ध्यावरती सोडलेलं आहे आणि इकडच्या हजारो नागरिकांना जे की रोज या रस्त्यावरून रहदारी करतात, शाळेला जाणारी मुलं असतील, महाविद्यालयाला जाणारी मुलं असतील, इथे काही हॉस्टेल्स आहेत, विद्यार्थ्यांनाही त्रास आहेच, परंतु सर्व दुचाकी चालकांना जास्त त्रास होतो. इथल्या व्यावसायिकांचे धंदे होत नाहीत. प्रचंड अतिशय त्रास सहन करावा लागतो नागरिकांना आणि नागरिकांनी प्रशासनाकडे बऱ्याच वेळा तक्रारी केलेल्या आहेत. संबंधित गुत्तेदारांना बऱ्याच लोकांनी विनंती केलेली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी एका व्यक्तीनं उपोषण देखील केलेलं आहे, तरी देखील ह्या रस्त्याचा प्रश्न जैसे तेच आहे.